गुड मॉर्निंग स्टुडंट. चलो बेटा लक्ष द्या. आपण कुठला चॅप्टर सुरू केला बेटा? प्लांट किंगडम. प्लांट किंगडम या चॅप्टरचा आपण जर बघितलं तर आपण लास्ट लेक्चरला सुरू केलं बेटा जिम्नोस्पर्म. जिम्नस या शब्दाचा अर्थ सांगितला बेटा मी नेकेड आणि स्पर्मा या शब्दाचा अर्थ सांगितला बेटा मी सीड. म्हणजे नेकेड सीड ज्याच्याकडे ओव्हरी नाही फक्त ओव्ह्यूल आहे, ओव्हरी नाही तर फ्रूट नाही म्हणजे फक्त सीड आहे. बरोबर बेटा. आपण काल जवळजवळ सगळे कन्सेप्ट घेतले. मी तुम्हाला सांगितलं होतं लिहिताना की लीफ हा पार्ट मी तुमचा नंतर घेणार आहे. बरोबर आहे की नाही बेटा? इथं मग लीफ असं का म्हटले सर तुम्ही? चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. असं काही नव्हतं बेटा की आपण आता काय करणार आहे, लीफ या कन्सेप्ट पासून समजून घेतो. कुठला पॉईंट सुरू केला बेटा आपण? जिम्नोस्पर्म. काय सुरू केलं बेटा आपण? जिम्नोस्पर्म. चला हेडिंग घेऊन घेतलं बेटा परत एकदा, जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज व्हायला नको. मित्रांनो, ज्या वेळेस मी असं म्हणतो बेटा की जिम्नोस्पर्मला मला स्टडी करायचं आहे, जिम्नोस्पर्मला स्टडी केल्यानंतर मी आता इथं कुठल्या कॅरेक्टरकडे येतो बेटा मला सांगा? इथं मी लीफ या कॅरेक्टरकडे येतो. लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. लीफ म्हणजे कसं आहे? काही ठिकाणी सिंपल लीफ आहे तर काही ठिकाणी कंपाऊंड लीफ आहे. मॉर्फॉलॉजीत जा बेटा सगळ्यांनी. मॉर्फॉलॉजीमध्ये आपण काय केलं होतं बेटा? मॉर्फॉलॉजीमध्ये आपण सिंपल आणि कंपाऊंड हे दोघंही कंडिशन समजून घेतल्या होत्या. बरोबर आहे की नाही बेटा? चला याला परत समजून घेऊ बेटा आपण. इथं सिंपल मी सांगतोय शब्द बेटा की लीफ कसं असेल तर काही मेंबर्समध्ये सिंपल आहे, पण आपण काय म्हणतो बेटा काहींमध्ये पिनेटली कंपाऊंड लीफ प्रेझेंट आहे. मी शॉर्टकट लिहिलं पिनेटली कंपाऊंड लीफ. सायकस बेस्ट एक्झाम्पल आहे बेटा. सायकसमध्ये जर विचार केला तर सायकसमध्ये आपण काय म्हणतो बेटा? याच्याकडे पिनेटली कंपाऊंड लीफ प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे बेटा? याच्याकडे पिनेटली कंपाऊंड लीफ प्रेझेंट आहे. मग आता बेटा आपण काय म्हणतोय? जिम्नोस्पर्म जे आहेत बेटा, या जिम्नोस्पर्मने काय केलंय? एन्व्हायरमेंट सोबत ॲडॅप्टेशन केले. मी तर लिहितोय बेटा लक्ष द्या. ॲडॅप्टेशन, ॲडॅप्टेशन टू विथस्टँड, ॲडॅप्टेशन टू विथस्टँड म्हणजे काय? आपल्या एन्व्हायरमेंट जर बघितलं, बर्फाळ प्रदेशातला भाग जर बघितला, आपण जर समजा हिमालयाची गोष्ट केली, आपण हिमालयमध्ये जर बघितलं, आपण त्यानंतर हिमाचल प्रदेश घ्या, काश्मीर घ्या, सगळे भाग ज्या ठिकाणी बर्फ खूप जास्त प्रमाणामध्ये, एन्व्हायरमेंट खरंच खतरनाक झालं आहे बेटा. तिथं एक्स्ट्रीम कंडिशन आहे. ॲडॅप्टेशन टू विथस्टँड इन एक्स्ट्रीम हॅबिटॅट. आता कन्सेप्ट कशी बेटा त्याच्याकडे लक्ष द्या. एक्स्ट्रीम हॅबिटॅटमध्ये त्याने ॲडॅप्टेशन केलं म्हणजे काय केलं? इतक्या तीक्ष्ण अशा वातावरणामध्ये, एकदम खराब वातावरणामध्ये त्याला जगायचं होतं. इतक्या खराब वातावरणामध्ये त्याला जगायचं होतं. या जगण्यासाठी त्याने स्वतःमध्ये बदल करून घेतले. हे स्वतःमध्ये झालेले बदल म्हणजे ॲडॅप्टेशन. आपण लातूरला आलो, इथं राहायला लागलो. आपल्याला आईच्या हाताचं जेवण पाहिजे होतं, मस्त वरण भात, त्याच्यावर चांगलं तूप पाहिजे होतं आपल्याला. पण मेसमध्ये वरणात उडी मारली तरी डाळ सापडत नाही बेटा आपल्याला. म्हणजे काय झालं? आता आईच्या हाताच्या चवची आपल्याला आठवण यायला लागली. पण आपली जिद्द आहे बेटा डॉक्टर होण्याची, म्हणून आपण खाण्याकडे लक्ष न देता अभ्यासाकडे लक्ष दिलं. जी आली ती भाजी चपाती आपण खाल्ली बेटा, जे आलं ते वरण भात आपण खाल्लं, तूप असो नसो, लोणचं असो नसो, पण आपण खाल्लं आणि आपण दिवस रात्र मेहनत. म्हणजे काय? खाण्याला आपण ॲडॅप्ट झालो. तिखट असो कसंही असो आपण बदल करून घेतला. त्या वातावरणात जगण्यासाठी आपण बदल केला. तसं आपण म्हणतो बेटा इथं या वातावरणामध्ये जगण्यासाठी इथं काय करतात बेटा? ॲडॅप्टेशन करून घेतात. काय करतात बेटा? ॲडॅप्टेशन, बदल करून घेतात बेटा. मग या बदलमध्ये एक्झाम्पल कोणाचं घ्यायचं? एक्झाम्पल घेतलं बेटा इथं कोनिफर्स. काय एक्झाम्पल घेतलं बेटा इथं? कोनिफर्स. कोनिफर्स म्हणजे कोण? तर कोन लाईक प्लांट, कोन लाईक हॅबिट प्लांट्स. चला लक्ष द्या. ज्या प्लांटचं स्ट्रक्चर, ज्या प्लांटला मी बघितलं ते प्लांट कोन सारखे दिसत आहेत, आईस्क्रीमच्या कोन सारखे दिसत आहेत, त्रिकोणी दिसत आहेत, म्हणून त्यांना म्हटलं कोनिफर्स. काय म्हटलं आपण त्याला? कोनिफर. म्हणजे कसं बेटा? तर लक्ष द्या. ख्रिसमस ट्री आठवा बेटा सगळ्यांना. ख्रिसमस ट्री आठवते बेटा सगळ्यांना? से यस ऑर नो यार, आठवते का बेटा सगळ्यांना इथं? सो कसं दिसतंय बेटा? एक कोन सारखं दिसतंय ख्रिसमस ट्री. असे भरपूर सारे एक्झाम्पल आहेत बेटा. याचं बेस्ट एक्झाम्पल एनसीईआरटी प्रमाणे घेऊ बेटा आपण. पाईन्स फॉरेस्ट पण म्हणतात बेटा याला, पाईन फॉरेस्ट.
कोन लाईक प्लांट्स आहे ज्यांच्यामध्ये कोन येतात. म्हणजे कोन येतात म्हणजे काय बेटा, कोनिफर्स, कोन लाईक प्लांट. याच्यामध्ये स्ट्रॉबिलस कोन्स आपल्याला शिकायचं आहे. त्याला आपण नाव दिलं कोनिफर्स. याचं एक्झाम्पल काय घेतलं बेटा आपण इथं, पायनस. मग नेमके ॲडॅप्टेशन काय झाले, ॲडॅप्टेशन काय झाले. मग आपण इथं काय हेडिंग बेटा आता, कॅरेक्टरिस्टिक ॲडॅप्टेशन. कॅरेक्टरिस्टिक्स ॲडॅप्टेशन. असे कुठले ॲडॅप्टेशन होते बेटा की जे ॲडॅप्टेशन आपल्याला ओळखू आले म्हणजे आपल्याला समजलं कुठल्या प्रकारचे ॲडॅप्टेशन यांच्यामध्ये झालेले आहेत. आता साधी गोष्ट बघा बेटा, आता हे तुम्हाला समजणार नाही. मग मी काय करतो बेटा, समजण्यासाठी इथं मी काय केलं बेटा, एक लीफ ड्रॉ केलं. काय ड्रॉ केलं बेटा, मी इथं लीफ ड्रॉ केलं. चला लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. लीफ ड्रॉ केल्यानंतर काय, हां चल लक्ष द्या. हे लीफ मी ड्रॉ केलं, पण या लीफ मला कसं दिसतंय बेटा, हे बारीक लीफ दिसतंय बेटा. म्हणजे कसं एकदम छोटंसं लीफ दिसतंय. मी इथं कॅरेक्टर लिहित जातो बेटा, लक्ष द्या. सुईच्या टोकासारखं आपलं नॉर्मल लीफ कसं दिसतं बेटा, असं दिसतं बेटा नॉर्मल लीफ. हे तसं दिसतंय का बघा बरं बेटा, नाही तसं दिसत नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय झाला बाळांनो, या लीफच्या स्ट्रक्चरला जेव्हा आपण बघितलं, हे कसं दिसतंय बेटा, आपल्याला बारीक सुईसारखं दिसतंय. म्हणजे आपण याला काय म्हटलं बेटा, निडल लाईक लीफ. काय म्हटलं बेटा आपण याला, निडल लाईक लीफ. बारीक सुईसारखं दिसतंय बेटा, म्हणून आपण त्याला काय म्हटलो, निडल लाईक लीफ. चला दुसरं बघा बेटा, अजून काय महत्वाचं आहे, हे हार्ड स्ट्रक्चर असेल बेटा, हार्ड स्ट्रक्चर असेल. तिसरं बघा बेटा काय, सरफेस एरिया याचा बघा, सरफेस एरिया डिक्रीजेस. बर्फाळ प्रदेशामध्ये आंब्याचं झाड येतं का बर्फाळ प्रदेशात, नाही येत. मला सांगा चिकूचं झाड येतं का, नाही येत. का नाही येत बेटा, त्याचा लीफ सरफेस मोठा आहे. त्याचा लीफ सरफेस काय बेटा, मोठा आहे. याचा लीफ सरफेस मोठा असल्या कारणाने काय होतं बेटा, बर्फ जर पडला तर ते लीफ फाटून जाईल. एकदा का लीफ फाटलं, लीफ डॅमेज झालं, प्लांट फोटोसिंथेसिस कसं करेल. जर समजा ते स्मूथ असेल, लवचिक असेल, हाताने तोडता इतकं चांगलं असेल बेटा ते लीफ, तर मला सांगा बर्फाचं वजन ते सहन करू शकतं का, नाही. बर्फ पडल्यानंतर बर्फ लागलीच सटकून जायला पाहिजे खाली, लागलीच बर्फ खाली नितरून जायला पाहिजे. म्हणून याची हॅबिट कशी बेटा, कोन लाईक हॅबिट आहे. कशी हॅबिट आहे बेटा याची, कोन लाईक हॅबिट आहे. मग आता इकडं सांगा बेटा, सरफेस एरिया कमी झालाय, बरोबर आहे बेटा. इथं हार्ड स्ट्रक्चर आहे, कारण बर्फाचं वजन त्यांनी सांभाळता यायला पाहिजे. आणि तो ट्रायंग्युलर, दॅट इज अ निडल लाईक असेल, ट्रायंग्युलरने निडल लाईक असेल. मग आता मी काय केलं बेटा, मला याचं अजून स्ट्रक्चर समजायचं होतं. मी याचं काय घेतलं, ट्रान्सवर्स सेक्शन घेतलं, ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ लीफ. मला हे समजून घ्यायचं होतं की लीफच्या मध्ये स्ट्रक्चर नेमकं कसं असेल. मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या बरं का. इथं आता लीफचा ट्रान्सवर्स सेक्शन कसा आहे हे समजताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपल्याला अजून ॲडॅप्टेशनचं कॅरेक्टर समजून घ्यायचं. ॲडॅप्टेशनचं कॅरेक्टर म्हणजे काय, तर इथं आपण सांगितलं बेटा, या पद्धतीने हा ट्रायंग्युलर लीफ आपल्याला इथं दिसतोय. कसा दिसतोय बेटा, हा ट्रायंग्युलर लीफ. म्हणजे चौथं कॅरेक्टर मी इथं काय सांगितलं, ट्रायंग्युलर. काय सांगितलं बेटा, ट्रायंग्युलर. लीफचं सेक्शन कसं दिसतं बघा, इथं पण ट्रायंग्युलर दिसतंय बेटा तुम्हाला. हे पूर्ण असं ट्रायंग्युलर आहे, पण ट्रान्सफर सेक्शन घातल्याने आपल्याला क्लिअर होऊन गेलं. पण आता लक्ष द्या, मी काय केलं बेटा, ब्ल्यू कलरच्या पेनाने मी इथं काय करतोय, अशी एक लेअर दाखवते. आता अशी लेअर नसते, पण आपल्याला काय बेटा कॅरेक्टर समजण्याशी मतलब आहे, म्हणून मी काय केलं बेटा, इथं अशी क्लिअर दाखवतोय. ॲनाटॉमीमध्ये मी हे पॉईंट सांगितलेत बेटा, पण आता इथं समजून घ्या. चलो, ब्ल्यू कलरच्या लेअरने मी एक लेअर ड्रॉ केली. काय लेअर आहे बेटा, लक्ष द्या सगळे. हिला म्हणतो बेटा आपण थिक क्युटिकल. नेक्स्ट कॅरेक्टर काय बेटा, जिम्नोस्पर्मच्या लीफवर, जिम्नोस्पर्मच्या लीफला जर आपण ऑब्झर्व केलं तर या जिम्नोस्पर्मच्या लीफच्या वर क्युटिकल म्हणजे आउटरमोस्ट लेअर आहे बेटा, ती कशी आहे, थिक आहे. म्हणजे बाहेरच्या एन्व्हायरमेंटमधून त्याला काय करायचं बेटा, इथं प्रोटेक्शन द्यायचं आहे. बाहेरच्या एन्व्हायरमेंटमधून त्याला काय द्यायचं बेटा, इथं प्रोटेक्शन द्यायचं आहे. म्हणून आपण काय म्हटलं बेटा, तर इथं क्युटिकल जी असेल ती काय असेल बेटा, इथं थिक असेल. समजलं बेटा सगळ्यांना. इथं दुसरी गोष्ट, रेड कलर वापरतो बेटा. आता इथं एपिडर्मिसच्या खाली, एपिडर्मिसच्या खाली इथं
एपिडर्मिसच्या खाली इथं, ओके, मी हा सेल मुद्दामून दाखवतोय बेटा तुम्हाला जेणेकरून व्यवस्थित समजावं म्हणून. ओके, चलो लक्ष द्या बेटा सगळ्यांनी इथं. हां चलो आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये. मी सगळ्या बाजूंनी मुद्दामून दाखवतोय बेटा, समजून घ्या इथं. चलो आता सगळ्यात पहिले हा रेड कलरचा पार्ट काय? रेड कलरचा पार्ट म्हणजे स्टोमॅटा आहे. लीफमध्ये काय प्रेझेंट असतात मित्रांनो? स्टोमॅटा प्रेझेंट असतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला तर हा स्टोमॅटा कसा आहे बेटा, त्याच्या लेअर पासून खाली आलेला आहे, त्याच्या एपिडर्मिसच्या लेअर पासून खाली आलेला आहे, म्हणून आपण त्याला काय म्हणतो बेटा इथं? संकेन स्टोमॅटा. काय म्हणतो बेटा आपण त्याला? संकेन स्टोमॅटा. आपण सिंपल नाव दिलं बेटा संकेन स्टोमॅटा. संकेन शब्द म्हणजे काय बेटा? खाली आलेला, खाली सरकलेला लिहितो बेटा मी, सरकलेला. जो खाली सरकला आहे बेटा, एपिडर्मिसच्या रांगेपासून खाली सरकलेला आहे, त्याला आपण नाव दिलं संकेन स्टोमॅटा. याच्यामुळे काय होतंय? थिक क्युटिकलमुळे काय झालं? इव्हॅपोरेशन कमी झालं. बघा बेटा, हा सरफेस एरिया कमी झाला म्हणून पाण्याचं इव्हॅपोरेशन कमी झालं. थिक क्युटिकल आली, इव्हॅपोरेशन कमी झालं. संकेन स्टोमॅटा आहे, इव्हॅपोरेशन कमी झालं. म्हणजे ट्रान्सपिरेशनचा रेट कमी केला. बर्फाळ प्रदेशामध्ये, हिली एरियामध्ये जिम्नोस्पर्म ग्रो होत आहेत, म्हणजे पाण्याचा अंश जमिनीमध्ये कमी बेटा. अशा वेळेस पाणी वाया घालणं आपल्याला शोभा देत नाही. पाणी वाया घालणं आपल्याला शोभा देत आहे का बेटा? नाही. मग अशा वेळेस झाडाने स्वतःमध्ये बदल करून घेतले. आणि हे बदल काय आहेत बेटा? इथं कुठले कुठले बदल आहेत सांगा बरं बाळांनो मला इथं. तर याने पहिले निडल लाईक लीफ करून घेतलं कोनिफर्सने. दुसरं काय बेटा इथं? हार्ड स्ट्रक्चर आहे लीफचं, सरफेस एरिया कमी झाला. तो कसा असेल? ट्रायंग्युलर असेल, थिक क्युटिकल असेल, संकेन स्टोमॅटा. सर हे सगळ्यांमध्ये दिसतं का? नाही. हे कोणामध्ये सांगितलं बेटा आपण? कोनिफर्स. म्हणजे कोनिफरचा अर्थ काय झाला बेटा मला सांगा इथं? कोनिफर या शब्दाचा अर्थ होतो बेटा इथं दॅट इज कॉल्ड ॲज कोन लाईक हॅबिट असलेले प्लांट. मग त्याला आपण काय म्हणतो बेटा? आणि त्याला आपण नाव देतो दॅट इज कॉल्ड ॲज पायनस. त्याचं बेस्ट एक्झाम्पल घेतलं. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षामध्ये? चला 1 मिनिटाच्या आत लिहा बरं बेटा सगळ्यांनी. झालं बेटा सगळ्यांचं लिहून? बघा बाळांनो, जेव्हा जेव्हा मी या स्ट्रक्चरला आयडेंटिफाय केलं, मला आता एक कन्सेप्ट तुम्हाला समजून सांगायचा बेटा. झालं सगळ्यांचं लिहून? चलो व्हेरी गुड बेटा. जिम्नोस्पर्ममध्ये एक कंडिशन कधीच विसरू नका. ती म्हणजे काय? जिम्नोस्पर्म नावाच्या प्लांटला आपण जेव्हा स्टडी करतोय ग्रुपला, यांच्यामध्ये आता आपल्याला ब्रायोटेरिडोपेक्षा जास्त डेव्हलपमेंट दिसते, म्हणून हे डेव्हलप झालेले आहेत. वॅस्क्युलर प्लांट दिसत आहेत बेटा. हे म्हणजे झायलेम फ्लोएम यांच्याकडे प्रेझेंट आहे, पण झायलेममध्ये फक्त आपण म्हणतो बेटा ट्रकिड्स प्रेझेंट आहे. इथं सुद्धा वेसल्स अब्सेंट आहेत, म्हणून आपण याला ट्रकिओफाइट्समध्ये घेतो. इतकं तर तुम्हाला मी सांगितलं होतं बेटा, तुम्हाला लक्षात पण असेल. पण एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, जेव्हा मी असं म्हणतोय बेटा की जेव्हा जेव्हा तुम्ही विचार करणार की जिम्नोस्पर्ममध्ये नेमकी डेव्हलपमेंट कशी झाली, जिम्नोस्पर्ममध्ये डेव्हलपमेंट कशी झाली, म्हणजे याची रिप्रोडक्शनची प्रोसेस कशी आहे, याची सीड तयार करण्याची प्रोसेस कशी आहे, याची डेव्हलपमेंट कशी, याची लाईफ सायकल कशी, या सगळ्या गोष्टींना बघण्यासाठी आपल्याला आता ही लाईफ सायकल समजून घ्यायची बेटा. समजलं बाळांनो? 2 पद्धतीने लाईफ सायकल ड्रॉ करेल आणि याच्यामध्ये तुम्हाला जिम्नोस्पर्मचे सगळे कन्सेप्ट समजून जातील बेटा. ओके ना बाळांनो? चला बोर्डकडे लक्ष. सगळ्यात पहिले काय केलं बेटा? रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर आपल्याला तयार करायचं आहे. रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर तयार करायचं याचा अर्थ काय झाला? तर आपल्याला हे सांगायचं आहे बाळांनो इथं की जसं आपल्याला प्लांट्समध्ये फूल येतं, टेरिडोफाइटमध्ये स्ट्रॉबिलस दाखवलं आपण, तसं आपल्याला इथं बघायचं आहे बेटा की जिम्नोस्पर्ममध्ये नेमकं काय असणार आहे. बरोबर बेटा? चलो बोर्डकडे लक्ष द्या. जिम्नोस्पर्मच्या झाडाला सगळ्यात पहिले आपण काय केलं बेटा? इथं हे झाड दाखवलं आणि या झाडामध्ये आपण काय करतोय बेटा? याला ह्या पायनसच्या झाडाला असे लीफ दाखवले. काय दाखवले बेटा आपण इथं? हे लीफ दाखवले. मग मित्रांनो, या लीफच्या स्ट्रक्चरमध्ये एक रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर मला दिसतंय बेटा. ते रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर मी असं इथं गोल गोल करून दाखवतोय. हे स्ट्रक्चर दिसतंय. या स्ट्रक्चरला मी नाव दिलं बेटा मेल कोन. काय नाव दिलं बेटा मी याला? मेल कोन. मग कोन म्हणजे काय? तर कोन म्हणजे फ्रुटिंग स्ट्रक्चर आहे. जसा टेरिडोफाइटमध्ये स्ट्रॉबिलस होता, जसं अँजिओस्पर्ममध्ये फ्लावर असतं, तसं जिम्नोस्पर्ममध्ये कोण आहे बेटा? इथं कोन स्ट्रक्चर आहे. यालाच आपण स्ट्रॉबिलस पण म्हणतो. मग आता कोण आहे? या कोनमध्ये कोण आहे बेटा? मेल आहे, म्हणून याला दुसरं नाव दिलं जातं बाळांनो मायक्रो स्पोरॅन्जिएट. काय नाव देतो बेटा आपण याला? मायक्रोस्पोरॅन्जिएट.
जो मेल कोन मी इथं दाखवतोय बेटा, या मेल कोनचा जर विचार केला तर याला काय सांगायचं बेटा, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज मायक्रोस्पोरॅन्जिएट. आपण त्याला दुसरं नाव काय दिलं बेटा, मायक्रोस्पोरॅन्जिएट नाव दिले. राजा हो मला सांगा इथपर्यंत समजलं रे बेटा सगळ्यांना, समजणं सोपं सोपं आहे बेटा. सर आम्हाला सांगा बरं सर की हा कोन नेमका कोणापासून तयार झालाय, या कोनमध्ये कोण आहे म्हणजे काय सर. समजा मी असं म्हटलं बेटा, आता तुम्हाला कसं सांगू बेटा कन्सेप्ट समजा, याला आपण आपल्या वेगळ्या पद्धतीने शिकू. मी काय केलं बेटा, इथं सगळे मार्कर गोळा करून घेतले, माझ्याकडे जेवढे मार्कर आहेत बेटा मी तेवढे सगळे गोळा केले आणि तुम्हाला मार्क इथं दाखवले, हे स्ट्रक्चर दाखवलं. दिसतंय बेटा सगळ्यांना हे स्ट्रक्चर दाखवलं. मग आता मी विचारलं की याच्यामध्ये काय आहे, तुम्ही म्हणे मार्कर आहेत. मग मी आता याच्यातल्या एका मार्करचं स्ट्रक्चर बघतोय, बरोबर आहे की नाही बेटा. तसं या कोनमध्ये कोण भरलेलं आहे, या कोनमध्ये कोण भरलेलं आहे ते स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. वाव, कोनमध्ये कोण भरलेलं आहे त्याचं स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे. या स्ट्रक्चरला बघताना बेटा मी एक स्ट्रक्चर ड्रॉ करतोय, लक्ष द्या सगळे. चल, या स्ट्रक्चरला ऑब्झर्व केलं, या पूर्ण कोन्समध्ये असे छोटे छोटे स्ट्रक्चर भरलेले. कसे बेटा, असे छोटे छोटे स्ट्रक्चर. या पूर्ण हा बॉल कोणापासून तयार झाला बेटा, असे भरपूर सारे मॉलिक्यूल. सर आहे काय, याला नाव देतात बेटा मायक्रोस्पोरोफिल. काय नाव द्यायचं बेटा याला, मायक्रोस्पोरोफिल. काय नाव द्यायचं बेटा याला, मायक्रोस्पोरोफिल. मग मला सांगा बरं बेटा, मायक्रोस्पोरॅन्जिएट कोणापासून तयार झालेला आहे, मायक्रोस्पोरोफिल पासून. कोणापासून, आता स्टेटमेंट बघा कसं लिहितो बेटा मी. कॉम्पॅक्ट, कॉम्पॅक्ट या शब्दाला दुसरा शब्द बेटा लॅक्स. सर लॅक्सचा मिनिंग काय होतो, कॉम्पॅक्ट. कॉम्पॅक्टला दुसरा शब्द काय, लॅक्स. कॉम्पॅक्ट और लॅक्स अरेंजमेंट, कॉम्पॅक्ट और लॅक्स अरेंजमेंट ऑफ माइक्रोफिल्स, माइक्रोस्पोरोफिल. कॉम्पैक्ट और लैक्स अरेंजमेंट ऑफ माइक्रोस्पोरोफिल फॉर्म्स मेल कोन. काय तयार करतो बेटा, हा मेल कोन तयार करतो. हा झाला बेटा नोटचा एक पॉइंट. जिम्नोस्पर्ममध्ये आपण सांगितलं कॉम्पॅक्टली अरेंजेड स्ट्रक्चर आहे कोनचं, ते कोणापासून तयार झाले, मायक्रोस्पोरोफिल पासून तयार झाले. आय होप बेटा तुम्हाला हा पॉईंट चांगला समजला असेल, बरोबर आहे की नाही बेटा. चलो लक्ष द्या. आता याच्यामध्ये हे स्ट्रक्चर काय भरलेलं आहे, हे स्ट्रक्चर, या स्ट्रक्चरला ऑब्झर्व केलं तर हे स्ट्रक्चर आपल्याला इथं असं दिसतंय बेटा. दिसतंय बेटा सगळ्यांना इथं. हे पूर्ण स्ट्रक्चर मी ड्रॉ केलं. हे काय सर, तर ही सॅक आहे बेटा. त्या सॅकला आपण नाव देतो मायक्रोस्पोरॅन्जियम. काय नाव दिलं बेटा आपण त्याला, मायक्रोस्पोरॅन्जियम. एक सिंपल नाव आहे. मायक्रोस्पोरॅन्जियम म्हणजे काय, तर ही एक सॅक आहे बेटा, सॅक पिशवी बेटा. समजलं बेटा. चला लक्ष द्या परत एकदा. मेल कोनचं दुसरं नाव काय बेटा, मायक्रोस्पोरॅन्जिएट. कोणापासून तयार झालाय, मायक्रोस्पोरोफिल. मायक्रोस्पोरोफिलकडे ही काय बेटा, मायक्रोस्पोरॅन्जिएट. थोडी मोठी काढली बेटा. या मायक्रोस्पोरोफिलमध्ये आपण सांगितलं बेटा, या सेल दिसत आहेत सगळ्या, या सेलचं नाव बेटा पॅरेन्कायमा सेल. काय नाव देतो बेटा आपण याचं, पॅरेन्कायमा सेल. काय नाव दिलं बेटा आपण याचं, पॅरेन्कायमा सेल. सगळ्या हेल्दी न्यूट्रिशियस पॅरेन्कायमा सेल, सगळ्या हेल्दी आणि न्यूट्रिशियस पॅरेन्कायमा सेल. पण या पॅरेन्कायमा सेलमधून जी सेल सगळ्यात जास्त स्ट्रॉंग असेल, जिच्या स्टोरेज फूड मटेरियल जास्त असेल, ती सेल स्वतःला बदल करते. स्वतःमध्ये काय करते बेटा, बदल करते. म्हणजे ही सेल काय झाली बेटा, तर ही सेल स्वतः मॉडिफाय झाली. ही सेल स्वतः काय झाली बेटा, मॉडिफाय झाली. सॅकच्या मध्ये, मायक्रोस्पोरॅन्जियमच्या मध्ये एक सेल आहे जी स्वतः मॉडिफाय होते आहे. स्वतः मॉडिफाय झाली म्हणजे काय, तर तिने मॉडिफाय होऊन काय केलं सर, तर तिचं नाव देण्यात आलं बेटा इथं स्पोर मदर सेल. छोटा स्पोर तयार करते म्हणून मायक्रो शब्द लिहितो, मायक्रोस्पोर मदर सेल. काय नाव दिलं बेटा आपण तिला, मायक्रोस्पोर मदर सेल नाव दिलं. बघा लक्ष द्या, सगळ्या सेल मॉडिफाय नाही होत बेटा. यांच्यातल्या ठराविक सेल काय होतात, मॉडिफाय होतात. ठराविक सेल मॉडिफाय होतात, त्या सेलला नाव द्यायचं मायक्रोस्पोर मदर सेल.
सर आता मायक्रोस्पोर मदर सेलचं काय झालं? मायक्रोस्पोर मदर सेल गेल्या बेटा मिओसिसमध्ये. काय नंबर नाव कशात गेल्या बेटा? या मिओसिसमध्ये. चला इथपर्यंत पॉईंटला परत एकदा बघू बेटा आपण, लक्ष द्या सगळ्यांनी. काय सांगितलं बेटा आपण इथं? तर हा मेल कोण म्हणजे काय बेटा? डिप्लॉइड आहे. म्हणजे जिम्नोस्पर्मची प्लांट बॉडी आपल्याला बघायची बेटा. जिम्नोस्पर्मची काय बघायची आहे? प्लांट बॉडी. जिम्नोस्पर्मच्या प्लांट बॉडीला ख्रिसमस ट्री जे डोळ्यांनी दिसतंय आपल्याला, जिम्नोस्पर्मचे जे झाड दिसतंय आपल्याला, ते झाड काय बेटा? त्या झाडाला म्हणायचं स्पोरोफाइट. झाडाला काय म्हणायचं बेटा? स्पोरोफाइट. स्पोरोफाइट हमेशा कसा असतो बेटा? डिप्लॉइड असतो. जमिनीवर ग्रो झाला म्हणजे कसा आहे बेटा? हा इंडिपेंडंट. कोणाची गरज आहे का बेटा त्याला? नाही. त्याचबरोबर कसा आहे बेटा? हा फ्री लिव्हिंग. कोणाची गरज आहे का? नाही, कोणाची गरज नाही. म्हणजे कसा आहे बेटा? हा फोटोसिंथेटिक. कसा आहे बेटा? हा फोटोसिंथेटिक. त्याचबरोबर कसा आहे बेटा? हा डॉमिनंट. कसा आहे बेटा? हा डॉमिनंट. याच्यात वॅस्क्युलर बंडल प्रेझेंट आहे म्हणून याला म्हणायचं बेटा इथं वॅस्क्युलार. काय म्हणायचं बेटा याला? वॅस्क्युलार. चला बरं बाळांनो, आता याला समजून घ्या बरं बेटा सगळ्यांनी. छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण कसे पॉईंट समजून घ्यायचे, लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. मायक्रोस्पोरॅन्जिएट मेल कोण म्हणजे काय झालं बेटा? डिप्लॉइड. मायक्रोस्पोरोफिल काय बेटा? डिप्लॉइड. मायक्रोस्पोरॅन्जियम काय बेटा? डिप्लॉइड. इथपर्यंत समजलं बेटा सगळ्यांना. दुसरी गोष्ट, पॅरेंट काय सेल काय बेटा? डिप्लॉइड. स्पोर मदर सेल आला त्या काय बेटा? डिप्लॉइड. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तर ज्या सेल आपण सांगतो बेटा मिओसिसमध्ये जातात, ज्या सेल मिओसिसमध्ये जातात त्या सेलला म्हणायचं बेटा मदर सेल. काय म्हणायचं बेटा त्याला? मदर सेल. या मदर सेल कशात गेल्या बेटा मला सांगा? मग मिओसिसमध्ये गेल्या. मिओसिसमध्ये गेल्यानंतर काय होतं? मिओसिसमध्ये गेल्यानंतर आपण सांगितलं बेटा इथं भरपूर सारे काय तयार झाले? स्पोर्स तयार झाले. काय तयार झाले बेटा मला सांगा? हे स्पोर्स तयार झाले. लक्षात बेटा सगळ्यांनी. खूप साऱ्या मदर सेल होत्या बेटा आपल्याकडे. स्पोर मदर सेलचा खूप जास्त नंबर होता बेटा आपल्याकडे. मग हे सगळे काय आहेत सर? दीज ऑल आर व्हॉट बेटा? मायक्रोस्पोर्स. काय बेटा मला सांगा? हे मायक्रोस्पोर्स. मग आता मला सांगा मायक्रोस्पोर हा शब्द जर सांगितला तर हा हॅप्लॉइड असेल की डिप्लॉइड असेल बेटा? हॅप्लॉइड. मिओसिस नंतर जे होणार तयार होणार त्याला काय म्हणायचं? हॅप्लॉइड. म्हणजे स्पोरोफाइटची स्टेज संपली, आता गॅमेटोफाइटची स्टेज सुरू झाली. मायक्रोस्पोर मग काय सांगायचे बेटा याच्यात? आता काही मायक्रोस्पोर काय होतात बेटा? चेंज होतात. काही मायक्रोस्पोर काय हे? चेंज होतात. म्हणजे कसे चेंज होतात? लक्ष द्या. ही सॅक ड्रॉ केली. यांच्यापैकी जो मायक्रोस्पोर आपण म्हणतो बेटा, मी थोडंसं छोटा काढतो बेटा याला, ओके, म्हणजे इकडं कसं अडचण येणार नाही. हां लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. यांच्यापैकी आपण म्हणतोय काही मायक्रोस्कोप, तिकडं आरबीचा सिम्बॉल बेटा तुम्हाला दिसणार नाही. यांच्यापैकी काही मायक्रोस्पोर मी काय सांगतोय छोटे असतात, पण काही तर मोठे असतात. मोठे म्हणजे काय बेटा? साईज तर सारखी सगळ्यांची, पण काहींची डेव्हलपमेंट नाही झालेली, काहींची डेव्हलपमेंट छान झालेली. ज्यांची डेव्हलपमेंट झाली बेटा त्यांनी काय तयार केलं? पोलेन ग्रेन तयार केले. काय तयार केले बेटा? पोलेन ग्रेन तयार केले. काय तयार केले बेटा? पोलेन ग्रेन तयार केले. आपण इथं हे ड्रॉ केले बेटा पोलेन ग्रेन. लक्ष द्या बेटा, मी इथं लिहितोय आता. हेल्दी मायक्रोस्पोर्स produces or converted to pollen grain that is male gametophyte. काय तयार केला बेटा त्यांनी? मेल गॅमेटोफाइट तयार केला. पण हा मेल गॅमेटोफाइट बघा बेटा, जर मी या मेल गॅमेटोफाइटची विचार केली, हा इथं काय तयार झाला बेटा? पोलेन ग्रेन तयार झाला. तो पण कसा आहे बेटा? हॅप्लॉइड आहे. बरोबर ना? बाकीच्या स्पोरचं काय झालं? रिड्यूस झाले, डिजनरेट झाले. जे स्पोर आपण म्हणतोय पोलेन ग्रेन म्हणून कन्वर्ट झाले. लक्ष द्यायचं बेटा सगळ्यांनी. जे स्पोर पोलेन ग्रेन म्हणून कन्वर्ट झाले त्या सगळ्यांचं काय झालं बेटा? पोलेन ग्रेन झाला. पण असे काही तर असतील ज्यांचे मॅच्युअर झालेले नव्हते, जे इमॅच्युअर होते, जे कमी हेल्दी होते, त्यांनी काय केलं? अदर स्पोर्स प्रोव्हाइड द न्यूट्रिशन. बाकीच्या स्पोरने काय केलं बेटा? इथं न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं. म्हणजे काय? आता लक्ष द्या. मग गॅमेटोफाइटचे कॅरेक्टर सांगा मला काय? हा गॅमेटोफाइट कुठे बेटा? युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. मग इथं मी युनिसेल्युलर म्हणतोय टू काय बेटा? फ्यू सेल म्हणतोय. बरोबर. दुसरा
सॅकच्या मध्ये बेटा म्हणजे काय झाला, हा डिपेंडंट झाला. काय झाला बेटा, हा डिपेंडंट झाला. तिसरं नॉन फोटोसिंथेटिक आहे बेटा. कसा आहे बाळांनो मला सांगा, हा नॉन फोटोसिंथेटिक. चौथा पॅरासायटिक असेल. काय असेल बेटा, हा पॅरासायटिक. पाचवा हा रेसेसिव्ह म्हणा याला. नंतर आला म्हणजे काय, रेसेसिव्ह, किंवा याला म्हणायचं बेटा रिड्यूस्ड म्हणायचं. आणि काय असेल बेटा, हॅप्लॉइड असेल. समजलं बेटा सगळ्यांना. आता लक्षात द्या बेटा सगळ्यांनी. इथं या पोलिंग ग्रेनचा एक पॉईंट आपल्याला समजून घ्यायचा आहे. कुठला, लक्षात द्या बेटा सगळ्यांनी. पितं पोलिंग ग्रेनचं स्ट्रक्चर ड्रॉ करतोय, लक्षात द्या सगळ्यांनी. हा न्यूक्लियस ड्रॉ केला. हा पोलिंग ग्रेन मी तिथलं दाखवलं. हे काय बेटा, या पोलिंग ग्रेनला हे दोन काय आहेत बेटा, तर याला म्हणतात बेटा विंग्स. काय म्हणतो बेटा आपण याला, विंग्स. काय म्हणतो बेटा आपण याला, विंग्स. हा पण याचा विंग झाला, हा पण याचा विंग, म्हणजे पंख आहेत बेटा. एक्झाम्पल काय बेटा, इथं पायनस. ही पूर्ण लाईफ सायकल मी पायनसचीच दाखवतोय की नाही बेटा. मग पायनस नावाच्या प्लांटचा पोलिंग ग्रेनला काय बेटा, पंख आहेत. म्हणजे हा काय झाला बेटा, इथं बघा बरं, इथं काय समस्या का तुम्हाला. नीट 2017, नीट 2017ला बेटा हा क्वेश्चन आलेला आहे. द विंग्स लाईक पोलिंग ग्रेन्स आर प्रेझेंट इन पायनस. कुठंच नाही बेटा आन्सर. एक काही स्टुडंटचं चुकू दिलं नाही बेटा लातूरच्या. आजची अशी डायग्राम मी तिथं ड्रॉ केली होती. म्हणजे पायनसच्या पोलिंग ग्रेनला पंख असतात. काय असतात बेटा, त्याला पंख असतात. आणि पंखांनी मग तो काय होतो बेटा, उडत 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 काय होतो, हवेने जात असतो. मग तो एका फिमेल गॅमेटकडे जाईल आणि तिथं जाऊन तो फर्टिलाइज होईल. समजतं बेटा सगळ्यांना. बघा बाळांनो, घाई करायची नाही बेटा. आज मी तुम्हाला इथं मेलचा पार्ट घेतो, म्हणजे नेक्स्ट लेक्चरला फक्त फिमेलचा पार्ट सांगेल, जेणेकरून जिम्नोस्पर्ममध्ये तुमचं कन्फ्युजनच राहणार नाही. काही समजलं बेटा सगळ्यांना इथपर्यंत. आता बघा बरं बेटा पुढच्या स्ट्रक्चरकडे. मग याच्यावरून काय झालं बेटा, लक्ष द्या बेटा सगळ्यांनी. इथे एक नोट लिहितो बेटा, नोट समजून घ्या सगळ्यांनी. ही नोट थोडीशी वेगळी बेटा. नोट थोडीशी वेगळी म्हणजे काय बेटा, आपल्याला एक कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे की जेव्हा जेव्हा आपण पोलिंग ग्रेनला स्टडी करतो, ओके, मी ब्ल्यू कलरने लिहितो, लक्ष द्या. पायनसचे पोलिंग ग्रेन जेव्हा एकदम आकाशामध्ये रिलीज होतात, ऑन मॅच्युरेशन when pollen grain released into atmosphere, the sky look like yellow to brown, called as sulfur shower. हे काय नाटक आहे नवीन, समजून घ्या बेटा. एक साधी गोष्ट आपण सांगितली की ज्या वेळेस काय होतं, आभाळामध्ये बेटा आपण सांगतोय की एकदम पोलिंग ग्रेन असे उडायला लागतात. एकदम जोराचा वारा आला, वारा येताच बरोबर काय होतं बेटा, पोलिंग ग्रेन सगळे आभाळात दिसायला लागतात. जेव्हा पोलिंग ग्रेन पूर्ण आभाळात दिसतं, आभाळ पूर्ण असं पिवळसर दिसायला लागतो, पॅचच्या पॅच, त्याला म्हणतात सल्फर शॉवर. काय म्हणायचं त्याला, सल्फर शॉवर. मग कोणामुळे होतं बेटा, हे पायनसमुळे. आलं बेटा सगळ्यांच्या लक्षात. तर हा होता बेटा आजचा जिम्नोस्पर्मचा फक्त मेलचा पार्ट होता. उद्या सेम पार्ट मी फिमेलचा ड्रॉ करेल. आलं बेटा लक्षामध्ये. व्यवस्थित अभ्यास करायचा, गडबड करायची नाही. ओके, चलो, ऑल द बेस्ट बेटा. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये PCB शिकुरी घे.